महत्त्वाचा अध्याय म्हणजे दुसरा अध्याय, ज्याला सांख्ययोग म्हणतात. सांख्ययोगाचे आपण 4 भाग पाहिले. 4 भागामध्ये पहिल्या भागाचं विवरण केलं की जे अर्जुनानं पुनश्च पहिल्या अध्यायाप्रमाणे आलाप आपला आवडला आणि दुःख करायला, आणि भीष्म आणि द्रोणाचार्यांना मी कसं मारू, ते माझे गुरु, ते पूजनीय, आणि म्हणून मी काही मारत नाही, आणि म्हणून पुन्हा मागे रथाच्या जाऊन बसला. जसं पहिल्या अध्यायामध्ये जाऊन बसला होता तसं दुसऱ्या अध्यायाच्या 10 श्लोकामध्ये त्यानं तेच काम केलं. तो विषय आपण विवरणपूर्वक पाहिला. आणि दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे सांख्ययोग. संख्य म्हणजे रणभूमी, रणभूमीवर निरूपण केलेला सांख्य, तो सांख्ययोग. म्हणजे सांख्ययोग म्हणजे ज्ञानयोग, सांख्ययोग म्हणजे संन्यासयोग. हे त्या शब्दाचे अर्थ आहेत, पण उत्पत्ती कशी आहे त्याची? रणभूमीवर निरूपण केलेला. संख्य म्हणजे रणभूमी, हा महत्वाचा अर्थ, त्याचा उत्पत्तीचा अर्थ आहे. आणि तो 28 श्लोकांचा विषय आपण काल पूर्णपणे पाहिला. आणि आता तिसरा विषय आहे बुद्धियोग, ज्याला निष्काम कर्मयोग, ज्याला समत्व योग, कारण समत्व झाल्याशिवाय निष्काम होत नाही, निष्काम झाल्याशिवाय बुद्धीचा योग्य वापर होत नाही, म्हणून त्याला बुद्धियोग म्हटलेला आहे. असा हा तिसरा विषय आपण घेणार आहोत. आणि चौथा विषय कोणता आहे की या बुद्धियोग आचरण्यासाठी बुद्धीच्या ज्या कार्याची गरज आहे, म्हणजे बुद्धीला स्थित प्रज्ञ करण्याची गरज आहे, म्हणून स्थित प्रज्ञ हा 19 श्लोकामध्ये पुढे सांगणार आहेत. आणि हे आता 15 श्लोकामध्ये बुद्धियोग अर्थात निष्काम कर्मयोग म्हणजेच समत्व योग या तिन्हीचा मेळावा याच्यात आलेला आहे. आता आपण तो पाहूया. एषा ते भीहिता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु. बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबन्धं प्रहास्यसि. हे अर्जुना, पार्थ, पृथ्वीपुत्र अर्जुना किंवा कुंतीपुत्र अर्जुना, पृथा असं कुंतीला म्हणतात, म्हणून पृथाया अपत्यम पुमान जर म्हणलं तर कुंतीपुत्र अर्जुना, आणि पृथ्व्याया हा अपत्यम म्हणलं तर पृथ्वीपुत्र अर्जुना, दोन्ही अर्थ होतात. पार्थ, एषा बुद्धी ते सांख्ये अभिहिता, म्हणजे मी तुला आतापर्यंत जे विचार सांगितले ते सांख्याच्या बाबतीत अभिहिता म्हणजे सांगितले. तू योगे इमाम शृणु, तू आता मी सांगल त्या योगात ऐक. यया बुद्ध्या युक्त कर्मबंधम प्रहास्यसि, ज्या बुद्धीनं तू युक्त होऊन, ज्या विचारानं तू युक्त होऊन कर्मबंधम प्रहास्यसि, तुझं कर्माचं बंधन नष्ट करून घेशील. आता तू ऐक, तो विचार ऐक, किंवा तो बुद्धियोग तू ऐक. म्हणजे इथपर्यंत सांख्ययोग होता. मग आता तुमच्या लक्षात आलं असेल की वाराणसीवाल्यांनी जो विषय तोडला होता मधी सांख्याचा, आणि मधीच क्षत्रिय योग घातला होता, परंतु भगवान श्रीकृष्णाला किंवा व्यासांना काय अभिप्रेत आहे ते या श्लोकावरून कळतं की इथपर्यंत मी तुला सांख्याबद्दल सांगितलं. म्हणजे हा क्षत्रिय योग स्वतंत्र नसून त्यांनी क्षत्रिय योगामध्ये आता इथं म्हणतात की मी इथपर्यंत तुला सांख्ययोग सांगितला, म्हणून आपण येथपर्यंत म्हणजे 28 श्लोक सांख्ययोग धरलेला होता. आणि आता विवेक योग म्हणजे बुद्धियोग तो आहे, ज्याच्यामुळे तुझ्या कर्माचा नाश होईल असं भगवान श्रीकृष्ण म्हणतात. या बुद्धियोगाचं वैशिष्ट्य
की या बुद्धियोगाला जे कर्मकांडाचे नियम असतात की आपण जर ते मागं पुढं जर केले तर त्याला प्रत्यवायाचे नरक होत असतात. प्रत्यवाय म्हणजे क्रम बिघडला, त्याचे नरक होत असतात. कशामुळं? त्याचा विधी आचरत असताना, म्हणजे उदाहरणार्थ अभ्यागत आले, पहिले पाणी द्यावं, पाय धुवावे, आचमन करावे, बसायला टाकावं आणि नंतर पाणी द्यावं, नाही का? पण जर आधी आल्या आल्याच पाणी दिलं तर तो क्रम मागं पुढं झाला, त्याला प्रत्यवाय म्हणतात. आणि धार्मिक विधीमध्ये जर असं उलटसुलट झालं तर त्याला प्रत्यवायाचे नरक होत असतात. म्हणून भगवान श्रीकृष्ण सांगतात की हा जो बुद्धियोग आहे, या बुद्धियोगामध्ये मागं पुढे झालं तरी काहीच नाही, कारण हा विवेक आहे, विचार आहे. आधी आलेले तुम्ही भुकेलेले आहेत, ठीक आहे, जाऊ द्या, पाय धुवायचा, आधी गुळणा करून बसा पाठावर, जेव्हा आधी, नंतर तुम्हाला पाहता येईल काय करायचं. आधी आवश्यक आहे, तुम्ही पाण्याने तरफडत आहात, आधी पाणी प्या. म्हणजे हा विवेक आहे, सारासार विवेक. आणि म्हणून या बुद्धियोगामध्ये मागं पुढं जरी झालं तरी प्रत्यवायाचे नरक होत नाही. आणि या योगाचा थोडा जरी तू आचार केलास तर मोठ्या संकटातून तारून जाशील. पण हा विवेक योग, हा बुद्धियोग मात्र तुला समजला पाहिजे. पहा कसं म्हणतात, इह अभिक्रमनाश न अस्ति. या बुद्धियोगामध्ये अभिक्रमनाश म्हणजे क्रमाचा नाश झाला तर काय? अभिक्रमनाश न अस्ति, तर त्या अभिक्रमनाश त्याच्यामध्ये राहत नाही. प्रत्यवाय न विद्यते, आणि त्यामुळं प्रत्यवायाचे नरक होत नाहीत. यस अस्य सर्वस्य अस्य धर्मस्य, आणि या धर्माचं म्हणजे बुद्धियोगाच्या धर्माचं स्वल्पमापी थोडा जरी आचार केला तर महत भयात रायते, म्हणजे खूप मोठ्या भयापासून म्हणजे जन्म मृत्यूच्या बंधनापासून तू तरुण जाशील. त्यासाठी आपल्याला बुद्धियोग आचरण फार महत्वाचं आहे असं त्यांना सांगायचं आहे. बुद्धियोग आचरत असताना त्या बुद्धियोगामध्ये म्हणजे विवेकामध्ये ठामपणा हा फार महत्वाचा असतो. चंचलपणा, हे की ते की हे, असं नेहमी ढस्सर विसळ करणं, तर त्याचे अनेक विचार असतात. असं केलं तर होईल, असं का, तसं तसं काय, असं. म्हणून त्या बुद्धियोगामध्ये जो ठामपणाचा विचार असतो तो महत्वाचा असतो. तो उल्लेख करतात, पहा कसा. व्यवसायात्मिका बुद्धी रेकेह कुरुनंदन बहुशाखा ह्यनन्ताश्च बुद्धयो व्यवसायिनाम्. कुरुनंदन, कुरुकुळात जन्मलेला सुपुत्र, त्याला म्हणतात कुरुनंदन. नंदन म्हणजे पुत्र होते आणि नंद म्हणजे सुद्धा पुत्र होते. बऱ्याच वेळेला जसं वसुदेव सुतम देव म्हणतात आणि मग काय म्हणतात पुढं, देवकी परमानंदम. पा तिथं कोणी ननंदम करतात, तसं नाही, देवकी परम आनंदम कृष्ण म्हणजे जगद्गुरु. तर नंद म्हणा किंवा ननंद म्हणा, दोन्ही येतात शब्द. या ठिकाणी त्यांनी काय म्हणलेले, नंदन. नंदन म्हणजे पुत्र किंवा नंद म्हणजे पुत्र. तर कुरुनंदन हे कुरुकुळात जन्मलेल्या अर्जुना, कारण सगळं कुरुकुळ होतं, परंतु बहुसंख्य तिकडे गेल्यामुळे त्यांना कौरव नाव मिळालं आणि म्हणून यांना यांच्या वडिलाचं नाव मिळालं पांडव, पंडूचे मुलं म्हणून. त्यांना धृतराष्ट्राचे मुलं म्हणून धार्तराष्ट्र म्हणतात. इह या विवेकामध्ये, या बुद्धियोगामध्ये व्यवसायात्मिका बुद्धी म्हणजे ठामपणाचा विचार
एका, तो एकच असतो. आणि अव्यवसायी नाम म्हणजे ठामपणा नसलेले, त्यांच्या बुद्धय, त्यांचे विचार बहुशाखाच अनंता, अनेक भिन्न भिन्न प्रकारातून अनंत असतात. आता हे विचार, हा बुद्धियोग नेमकं सांगायचं काय त्यांना, याची उत्पत्ती कुठे आहे, आणि म्हणून महत्वाचा गाभा सांगतायत. यामिमां पुष्पितां वाचम प्रवदन्त्य विपश्चितः वेदवादरतः पार्थ नान्यदस्तीति वादिनः कामात्मानः स्वर्गपरा जन्म कर्म फल प्रदान क्रिया विशेष बहुला भोगैश्वर्य गतिं प्रति भोगैश्वर्य प्रसक्तानां तया परोत चेतसाम व्यवसायात्मिका बुद्धि समाधो न विधीयते. समाधीस्थपन करण्यामध्ये या गोष्टीचा अडथळा आहे, केल्या जात नाही. कोण्या गोष्टीचा ते सांगतायत. पार्थ, अर्जुना, कामात्मान म्हणजे भोगामध्ये तन्मय झालेले. त्यागे एव सुखम न तू भोगे, त्यागात सुख असते, भोगात सुख नसते. आणि याचा अनुभव पाहायचा असला, तुम्हाला उदाहरण सांगतो. एक भांडे घासणारी बाई असते, रस्त्यावर तिचं घर असते, आणि तिचं लेकरू त्याला खेळणं पुढं ठेवून, काहीतरी ठेवून भांडे घासायला शेजारच्या घरी जात असते. लग्नाचा कुठला कार्यक्रम असला की ते कार्यक्रम झाले की जेवायला भेटतंय, हिला बी जेवायला भेटतं. परंतु त्या मातेकडे बारकाईनं लक्ष द्या. तिला जर कोणी हळूच जिलेबी किंवा गोड पदार्थ वाढला, जेवता जेवता हळूच धरते की पदराला गाठ बांधते. का? तिचं मन खाण्याबद्दल ओढत नाही. माझं लेकरू घरी आहे. माझ्या लेकराला गोडधोड कधीच मिळालेलं नसतंय. उष्ट्या पाष्ट्या लोकांच्या भाकरी शिळ्या पाळ्या मिळालेल्या असतात. ती जेवता जेवता ताटातला एक एक गोड गोड पदार्थ आपल्या पदरात बांधते, आणि सगळा कार्यक्रम आटपला की आधी घरी जाऊन सोम्या गोम्या त्याला बोलवते आणि त्यांना ती खाऊ घालते. खाऊ घातल्यानंतर तिला जो आनंद होतो, तो आनंद तिच्या स्वतः खाल्ल्यानं होत नसतो. म्हणून त्यागे व सुखम न तू भोगे. तिनं त्या पदार्थाचा भोग जर घेतला असता तर तिला आनंद कधीही आला नसता. ज्या वेळेस ती त्या लेकराला खाऊ घालते, त्याग करते, त्यावेळेस तिला अत्यंत पोट भरून वाटतं की माझ्या लेकरांना या एवढ्या श्रीमंत लोकांसारखं खायला मिळालं. आणि म्हणून जे अर्जुना भोगवादी भोगविलासी लोक आहेत, अधिकाधिक भोग, जास्तीत जास्त उपभोग घ्यायचा, वेदवाद रतः, आणि वेदाची चर्चा करण्यामध्ये रममान झालेले. त्यांना वाटतं वेद लयच मोठे आहेत, लयच मोठे आहेत. आपण पाहिलं व्यासांनी काय म्हणलंय की वेद सुद्धा ज्याची स्तुती करतात, तर वेदाचं रटन करणारे स्वर्गपरहा आणि स्वर्गाला श्रेष्ठ मानणारे, त्याच्या पलीकडे त्यांना माहितीच नाही. स्वर्गात अपि अधिकम अन्यत नस्ति, स्वर्गाच्या पलीकडे दुसरं काहीच नाही.
असं म्हणणारे, इति वादिनः म्हणजे असं म्हणणारे, अविपश्चित म्हणजे अविवेकी लोक, बुद्धिहीन लोक, इमाम पुष्पिताम प्रवदंती, ही पुष्पिताम म्हणजे दिखाऊ वाणी, ती नेहमी सांगतात, वेद असे, वेद तसे, वेद असे. जन्म कर्म फलप्रदाम, आणि ही वाणी जन्म कर्म याचं फळ देणारी आहे. वेद हे त्रिगुणात्मक असल्यामुळं पुन्हा पुन्हा जन्म मरणाला कारणीभूत असणारे आहे. म्हणून म्हणतात जन्म कर्म फलप्रदाम. कोणती वाणी? ही वेदाची. भोग ऐश्वर्य गतीम प्रती, आणि भोग ऐश्वर्याच्या प्राप्तीसाठी क्रिया विशेष बहुलाम, बहुला म्हणजे पुष्कळशा अशा क्रियांचे वर्णन करणारी आहे. तया अपहृत चेतसाम, आणि त्या वेदाच्या रुचामुळे ज्याचं चित्त अपहृत म्हणजे भ्रष्ट झालं. भोग ऐश्वर्य प्रसक्तानाम, आणि भोग ऐश्वर्य यांच्यामध्ये अत्यंत आसक्त असलेल्या त्या पुरुषांचं समाधव म्हणजे आपल्या एकाग्र मनामध्ये ध्यान अवस्थेमध्ये व्यवसायात्मिका बुद्धी न विधीयते, ठामपणाचा विवेक, ठामपणाची बुद्धी त्यांची कधीही होत नाही. कारण वेदामध्ये काय माहितीये? अग्निसुक्त, इंद्रसुक्त, उषसुक्त, म्हणजे एवढे 5-5, 6-6 याचे सुक्त आहेत. आणि त्याच्यामध्ये काय असतंय? हे पहाट देवा तू लवकर उगव, म्हणजे आम्हाला पोट भरायला हवा मिळेल. म्हणजे त्यांना वाटतं पहाट होणं म्हणजे हा बी एक देवच आहे. आणि म्हणून मॅक्स मुल्लरनं म्हटलंय की वेद आता आहे उकंड्यात फेकायचे कामाचे. परंतु ते आपले हिंदूचे आद्य प्राचीन असल्यामुळे आपल्याला श्रेष्ठत्व आहेत. जसं आपल्या घरामध्ये वडीलधारी माणूस श्रेष्ठ असतं म्हणून आपण त्याला श्रेष्ठ मानतो. परंतु तत्वज्ञानामध्ये मात्र भगवान श्रीकृष्णांनी त्याला स्थान दिलेलं नाही. म्हणे त्या अविवेक बुद्धीनं, कारण ते ठामपणाला तुम्हाला समाधीमध्ये एकाग्र करणार नाही. आणखी ते वेद कसे आहेत म्हणून सांगतात. त्रैगुण्य विषया वेदा, निस्त्रैगुण्यो भवार्जुन, निर्द्वंद्वो नित्यसत्त्वस्थो, निर्योग क्षेम आत्मवान. अर्जुन म्हणजे हे अर्जुना, वेद हे वेद त्रैगुण्य विषया, त्रैगुण्य विषय म्हणजे त्रिगुणात्मक आहेत. निस्त्रैगुण्य भव, आणि अर्जुना तू मात्र निर्गुण हो. आपल्याला निर्गुण भक्ती करायची आहे. वेद हे त्रिगुणात्मक आहे. त्रिगुण कशाला म्हणतात? रजतम सत्व यानं भरलेले. निर्द्वंद्व, आणखी तू कसा हो? निर्द्वंद्व, द्वंद्व रहित, म्हणजे राग द्वेष काम क्रोध हे कसे द्वंद्व आहेत, जोडपे, सुख दुःख याच्या वेगळा हो. सगळं समान वाटलं पाहिजे. नित्य सत्वस्थ आणि निर्गुण सत्वस्थ झाला पाहिजेस. निर्योग क्षेम, इतकंच काय पण योगक्षेमाची सुद्धा इच्छा न करणारा. माझं कसं पोट भरल मग असं केलं तर, ही सुद्धा तुला परवा नसली पाहिजे. निर्योगक्षेम, आत्मवान भव, आणि आत्मरमणी हो. यावानर्थ उदपाने, सर्वतः संप्लुतोदके, तावान सर्वेषु वेदेषु, ब्राह्मणस्य विजानत.
आणि सांगतात विजानतः ब्राह्मणस्य, जाणकार ब्राह्मणाला वेद हे कसे आहेत म्हणे, तर म्हणे जसं सागराला पाहून एखादं गाईच्या खुरामध्ये साचलेलं पाणी कसं तुच्छ असतंय, डबक्यासारखं असतंय, तसे वेद हे त्या जाणत्या ब्राह्मणाला डबक्यासारखे असतात, म्हणजे तुटपुंजे. तर तो अर्थ पहा कसा सांगितलाय. सर्वतः संप्लुतोदके, म्हणजे सगळ्या बाजूंनी पूर्णपणे डबडबलेलं, संप्लुत उदके, पाण्याने गच्च भरलेलं तळ, आणि त्याला पाहून उदपाणे म्हणजे छोटस डबक, यावान अर्थ, तर त्या सागराला पाहून त्या डबक्याची जेवढी किंमत आहे तेवढी विजानतः ब्राह्मणस्य, जाणकार ब्राह्मणाला सर्वेषु वेदेषु तावान, म्हणजे सगळ्या वेदाच्या बाबतीत तितकी किंमत आहे, डबक्यासारखी. अशा प्रकारे बुद्धियोग, याला फायला काय म्हणले त्याने, बुद्धियोग, विवेक. आणि हा विवेक कसा असावा, निष्काम असावा. म्हणून सांगतात कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, मा कर्म फल हेतुर्भूर, मा ते संगोस्त्व कर्मणी. आणि अर्जुना, कर्मणी एव ते अधिकार, कर्म करण्याच्या बाबतीतच तुझा अधिकार आहे. फलेषु कदाचन मा, फळाच्या बाबतीत कधीच नाही. आणि आम्ही तर म्हणतो नाही नाही, आमच्या कष्टाचे दाम दिलेच पाहिजे, संप करतात. आम्ही कष्ट करायला त्याचं दाम दिलंच पाहिजे. अरे अपेक्षाच ठेवू नका. ती किती अध्यात्म कोणीकडे जातंय आणि संसार कोणीकडे जातो पाहून घ्या. आम्ही तो म्हणतो नाही नाही, आमच्या कष्टाचे आहेत, आमच्या कष्टाचे पैसे मिळाले पाहिजे. अहो हे म्हणतात कर्म करण्याचा अधिकार आहे, फळाचा नाही. कर्मफलेषु मा भू, आणि कर्मफळाच्या बाबतीत तू आस्था ठेवू नकोस. जे मिळेल ते घ्यायचं. ईश्वराची भक्ती करायची, पण नाही मला फळ मिळालंच पाहिजे असा अट्टहास नको. निष्काम. अकर्मणी संगह मा असतु, आणि कर्म न करण्याबाबतीमध्ये सुद्धा तुझी आसक्ती नसली पाहिजे. म्हणजे अजिबातच काहीच करायचं नाही, मग असं बी नसावं. कर्म तर केलेच पाहिजे, पण त्याच्या फळाची आशा ठेवू नये. ये दैवा ये नशिबा असं पाहिजे. म्हणजे तो खरा ती प्रवृत्ती त्याची निष्काम प्रवृत्ती होईल. योगस्त कुरु कर्माणि संगम त्यक्त्वा धनंजय, सिद्ध सिद्ध्यो समो भूत्वा समत्वं योग उच्यते. धनंजय अलुक समास. धनावर विजय मिळविणाऱ्या अर्जुना, कारण त्याने कुबेरावर जिंकून आणलं होतं. कुबेरावर स्वारी करायला निघायचं म्हणलं की कुबेराने द्रव्य देऊन टाकलं. संगम त्यक्त्वा, आणि कुठल्याही विषयाची आसक्ती सोडून, सिद्ध सिद्ध्यो, सिद्धी आणि असिद्धी, म्हणजे साध्य हो न हो, योग समह भूत्वा, दोन्हीच्या बाबतीत समान विवेक ठेवून, योगस्थ, योगामध्ये स्थिर राहून, कर्माणी कुरु, मग कर्म कर. लाभ हो या न हो असं म्हणून मग तू कर्माला सुरुवात कर. समत्वम योग उच्यते, याला कोणता योग म्हणतात, समत्व. म्हणजे बुद्धियोगामधलाच हा योग. दूरेन हे वरम कर्म
बुद्धियोगात् धनञ्जय बुद्धौ शरणमन्विच्छ कृपणः फलहेतव बुद्धियोगात कर्म दूरेन अवरम बुद्धियोगाला पाहून हे कर्म अत्यंत नीच आहे. कर्मकांडातले कर्म सवळं ववळं किंवा तुमचं जे वैदिक कर्म असतात ते सगळे नीच आहेत बुद्धियोगाला पाहून. सकाम कर्म त्याला म्हणतात सकाम कर्म. धनंजय आणि हे अर्जुना बुद्धौ शरणम अन्विच्छ म्हणजे बुद्धौ म्हणजे बुद्धियोगामध्ये शरणम अन्विच्छ म्हणजे तू शरण राहा. म्हणजे बुद्धियोगालाच तू शरण जा, बुद्धियोगाचंच आचरण कर. अन्विच्छ म्हणजे तू शोध घे त्या बुद्धियोगामध्ये. अन्विच्छ म्हणजे शोध घे. ही कारण फलहेतवः कृपणः फळाचे हेतू ठेवणारे अत्यंत दीन लाचार आहेत. म्हणून फळाची आशाच नको, मिळेल याची आशाच नाही. बुद्धियुक्तो जहातेह उभे सुकृत दुष्कृते तस्माद् योगाय योजस्व योगः कर्मसु कौशलम्. आणखीन एक बुद्धियोगाचं वैशिष्ट्य सांगतात. आम्ही म्हणतो भिकाऱ्याला द्यावं पुण्य लागतंय, ज्याला गरज आहे त्याला द्यावं पुण्य लागतंय. आणि म्हणून काही लोक येडे भिकाऱ्याला वाटत बसतात, कपडे देत बसतात, गाईला खाऊ घालत बसतात, ढोराला खाऊ घालत बसतात. ज्याला बुद्धियोग हवा आहे त्याने काय करायचं? त्याला पुण्य बी नको आणि पापही नको तर नको. पाप तर नकोच नको पण पुण्यही नको. हे भिकाऱ्याला खाऊ घालायचं आणि याला गाईला खाऊ घालायचं यानं पुण्य लागतंय. आपल्याला पुण्याची गरज नाही, हे संन्यासाचं काम आहे. कर्मकांड करायचं असलं तर तुम्ही करत बसा, ते ज्याचं त्याचं वैयक्तिक आहे. पण ज्याला खरोखर बुद्धियोग आचरायचा आहे, गीतेतला योग बुद्धियोग आचरायचा आहे, तर त्यानं पुण्य मिळवू नयेत, पुण्य कमवू नयेत. ते सांगतायत पहा ऐका. बुद्धियुक्त म्हणजे जो समत्व बुद्धीनं विवेक बुद्धीनं जो परिपूर्ण आहे, इह तो या लोकामध्ये सुकृत दुष्कृते म्हणजे पुण्य आणि पाप उभे जहाती दोन्ही सोडून देतो. पुण्य आणि पाप दोन्ही सोडून देतो. तस्मात् योगाय युजस्व आणि म्हणून अर्जुना तू सुद्धा या समत्व योगाचं आचरण कर. पापही नको पुण्य नको. आणि म्हणून आपण काय म्हणतो, गोमट लागलं पाहिजे. हा महत्वाचा फरक आहे. म्हणजे साधू लोक महानुभाव लोक भिकाऱ्याला देत नाहीत असं कुठं असते का? तसंच असतंय. पण ते गीता सांगायली, ज्ञानेश्वरी सांगायली, हे कुठं कळतंय? ज्ञानेश्वरी वाचतच नाही. पारायण 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 108 पारायण 208 पारायण. अरे वाचलं रे वाचलं बाबा, पण काय समजलं त्यातलं? काहीच समजलं नाही. हे असला म्हणजे आता हे ज्ञानेश्वरीचे श्लोक आहेत की त्यातलाच अर्थ आहे ना. ज्ञानेश्वरी म्हणजे काय? गीतेचा अर्थच. फक्त पारायण करता येतं, काय सांगायला ते माहित नाही. आणि म्हणून तू समत्व योगाचं आचरण कर. योग कर्मसु कौशलम आणि हा समत्व योग, हा बुद्धियोग, हा निष्काम कर्मयोग खरं तर कर्मातलं कौशल्य आहे, कुशलता आहे. कर्मजम बुद्धियुक्ता हे फलं त्यक्त्वा मनीषिणः जन्मबंध विनिर्मुक्तः
पदम गच्छन्त्यनामयम्. ही म्हणजे कारण बुद्धियुक्त मनीषिणः, जे बुद्धियुक्त विद्वान आहेत. मनीषा म्हणजे इच्छा, आणि मनीषिणः म्हणजे विद्वान, बुद्धीचा वापर करणारे. मनीषिणः कर्मजम त्यक्त्वा, जे बुद्धिवान लोक आहेत, ज्ञानी लोक आहेत, ते कर्मापासून उत्पन्न होणाऱ्या फळाचा, कर्मजम फलम त्यक्त्वा, कर्मापासून उत्पन्न होणाऱ्या फळाचा त्याग करून जन्मबंध विनिर्मुक्तः, जन्मबंधापासून मुक्त होतात. अनामयम पदम गच्छन्ति, आणि निर्विकार निरामय अशा पदाला ते प्राप्त होतात, म्हणजे मोक्षाला जातात. यदा ते मोहकलिलम बुद्धिर्वेति तरिष्यति तदा गन्तासि निर्वेदम् श्रोतव्यस्य श्रुतस्य च. आणि अर्जुना, यदा ते बुद्धी, ज्या वेळेस तुझी बुद्धी मोह कलिलम व्यतितरिष्यती, या मोहरूपी दलदलीतून तरून जाईल. हा मोह फार अवघड आहे, मोहातून कोणी सुटू शकत नाही, आणि मोह असल्याशिवाय संसार होत नाही. मोहाशिवाय संसारच होत नाही. पतीचा मोह, पत्नीचा मोह असायलाच पाहिजे, तर संसार गोड होतो. पती पत्नीमध्ये बेबनाव असला तर संसार नसतो. आणि इथं तर म्हणाले की ते जमणार नाही, म्हणजे हे संसारिकाचं कामच नाही. ते बुद्धी मोह कलिलम व्यतितरिष्यती, जेव्हा तुझी बुद्धी या मोहरूपी दलदलीतून निघून जाईल, तदा श्रुतस्य, तेव्हा जे तत्वज्ञान ऐकण्याचं आहे किंवा ऐकलेलं आहे, किंवा श्रोतव्य जे ऐकण्याजोगं आहे, ते निर्वेदम गंतासी, मग तुला विरमता प्राप्त होईल आणि वैराग्य प्राप्त होईल. श्री चक्रधर स्वामी म्हणतात, स्वदेश संबंध त्याज्य स्वग्राम सोप्या भाषेत दलदलीतून निघण्यासाठी. आणि वैराग्याची इच्छा करताना काय म्हणतात, इहा मूत्र फलोपभोग विरागो वैराग्यम. वैराग्य कशाला म्हणतात, डोळे लावून भिक्षा मागत गेला त्याला भिक्षा, त्याला वैराग्य नाही म्हणत. वैराग्याची व्याख्या काय आहे, इह अमूत्र, इह म्हणजे मृत्यूलोक, अमूत्र म्हणजे स्वर्गलोक. इह अमूत्र, इहा मूत्र फलोपभोग, या पृथ्वीवरील भोग आणि स्वर्गातले भोग. फलोपभोग विरागो, याच्याबद्दल विरमता, ते बी नको आणि हे बी नको, त्याला म्हणायचं वैराग्य. म्हणजे देवता सुखाची इच्छा नाही ना, या मृत्यूलोकामधील कुठल्याही अष्टभोगाची इच्छा नाही, त्याला म्हणतात विराग. आणि विराग म्हणजेच वैराग्य. आणि मग तू त्या निर्वेदम गंतासी, म्हणजे त्या वैराग्याला, विरामतेला तू प्राप्त होशील. कधी, जर तुला तुझी बुद्धी त्या मोहरूपी दलदलीतून तरून जात असेल तर. श्रुते वे प्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला समाधावचला बुद्धे तदा योगमवाप्स्यसि. श्रुती विप्रतिपन्ना, वेदामुळं विचलित झालेला. कारण सूर्यभक्ती करू काय, सुशस भक्ती करू का अग्निभक्ती करू, कारण वेदामध्ये अग्नीला फार प्राधान्य दिलं. आधी मानव होता तर अग्नी चमकायला लागला, त्याला खूप नवल वाटायला लागलं, म्हणून अग्निसुक्त जास्त आहे. आणि म्हणूनच प्रत्येक गोष्टीला अग्नीला साक्षी करून कार्य करतात. लग्न लावायचं असतं की अग्नीला, आणि म्हणूनच हिंदूचा झेंडा अग्नीचं दैवत म्हणून त्याचा त्या अग्नीसारखा रंग असतो. हे कारण आहे त्याला.
म्हणजे अग्नीला प्राधान्य का मिळालं? ते आपल्या पूर्वजांचं आहे, जुनं आहे, म्हणून ते जशाला तसं आपले पूर्वज पाळत चाललेले आहेत. आलं लक्षात? पण ज्याला ज्ञान झालं तो मात्र याच्यातून पुढे जाईल, आणि जोपर्यंत ज्ञान होत नाही तो याच्यात फिरत बसतो. म्हणून म्हणतात श्रुती म्हणजे वेद विप्रतिपन्ना, त्याच्यामुळं विचलित बुद्धी झालेली ते बुद्धी. श्रुतीमुळं वेदामुळं विचलित झालेली ते बुद्धी म्हणजे तुझी बुद्धी. यदा समाधव निश्चला, जेव्हा समाधीमध्ये निश्चय होईल, अचला स्थिर होईल, स्थास्यती म्हणजे त्याच्या सगळं विचलितपणा आला, पण त्याच्यातून जेव्हा तुझी बुद्धी स्थिर होईल, निश्चळ होईल, अचल होईल, तदा योगम अवाप्स्यसी, तेव्हा तुला या बुद्धियोगाचा आचार करता येईल. आता सांगा, या बुद्धियोगाचा असा आचार करण्यासाठी काय करावं लागल? त्या बुद्धीलाच आधी आवळावं लागल. म्हणून अर्जुन विचारतो, देवा मी त्या बुद्धीला स्थिर कसं करू? म्हणजे प्रज्ञा म्हणजे बुद्धी ती स्थिर कशी करू? म्हणून स्थित प्रज्ञ योग. आता अर्जुन प्रश्न करून पुढं 19 श्लोकामध्ये स्थित प्रज्ञाची व्याख्या होईल, ती आपण उद्याच्याला पाहूया. 19 श्लोकामध्ये येणार आहे स्थित प्रज्ञ कोणाला म्हणावं, म्हणजे कोणाची बुद्धी स्थिर होऊ शकते. तर आपण त्याच्यासारखा आचार केला तर होऊ शकते. या आचारामध्ये तुम्हाला सगळं काय पाहायला भेटेल. गीता ही दोघांना का आवडते? कारण 17व्या 16व्या अध्यायामध्ये तुमच्या संसारिक लोकांचे रजतम सत्वाचे गुणधर्म सांगितलेले आहेत. त्यामुळे आपल्याला वाटतं वा गीता लय सोपी आहे आणि गीता आम्हाला बरी आवडते. हे स्वामीचं तत्वज्ञान फार अवघड आहे, हे आम्हाला येत नाही. अहो गीता त्याच्याच सारखी आहे. म्हणून गीता आणि ब्रह्मविद्या एका रेल्वेच्या 2 पटऱ्या आहेत, त्या दोन्ही वेगळ्या नाहीत. फक्त समजायला पाहिजे कुठे काय सांगितलं. जे ब्रह्मविद्येमध्ये सांगितलं तेच या गीतेमध्ये सांगितलेलं आहे. परंतु ब्रह्मविद्येमध्ये मधून मधून लोकांचे मत सांगितलेत. नाही बाबा, काही लोकांना असं आवडतंय, बरं तसं तसं, त्याच्यामुळे लोक खुश आहेत, वा वा आमचं बी घेतलं, आमचं बी घेतलं. म्हणून गीता लोकांना गोड वाटते. स्पष्ट सांगतात हे मत असं, ते मत तसं म्हणून. तर अशा प्रकारे हा बुद्धियोगी तर संपलेला आहे आणि आपला वेळ बी झालेला आहे. तर आता आपण पुढच्या विधीला म्हणजेच भोजन विधीला सुट्टी देण्यासाठी आपण आपलं इथं प्रवचन थांबूया.